श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी देशभरातून मोठ्या संख्येने भाविक येतात। त्यामुळे तिथे अत्याधुनिक नवीन विश्रामगृह उभारण्यात येणार आहे। कामाला गती देऊन आधुनिक दर्जेदार आवश्यक सुविधांनी नवीन विश्रामगृह सुसज्ज करा, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी निर्देश दिले। प्रकल्पासाठी 16,34,00,000 रुपयांचा खर्च प्रस्तावित करण्यात आला। इमारतीचे बांधकाम G+2 स्वरूपाचे असणार आहे। विश्रामगृहामध्ये सोलर लाईट पॅनलची सुविधा उपलब्ध केली जाणार आहे। संपूर्ण इमारतीसाठी सेंट्रलाइज वातानुकूलित प्रणाली बसवणार आहेत। बांधकामाच्या प्रत्येक टप्प्यावर गुणवत्तेची काटेकोरपणे तपासणी करा, मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी अधिकाऱ्यांना या सूचना दिल्या। बातमी कोल्हापुरात लोकशाही मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट पाहायला मिळाला। कचरा आणि मोकाट कुत्र्यांच्या समस्यांवरती कारवाई करण्यात आली। रस्ते डागडुजी करण्याच्या कामालाही तत्काळ सुरुवात करण्यात आली। कोल्हापूरच्या महापौरांच्या प्रभागात समस्यांचे ग्रहण ही बातमी ही लोकशाही मराठीने दाखवताच सम्राटनगर सरनाईक माळ परिसरातील खराब रस्त्यांची डागडुजी करण्याचं काम महापालिकेने सुरू केलं। तसंच परिसरातील रस्ते, ड्रेनेज, कचरा आणि मोकाट कुत्र्यांच्या समस्यांवर महापौरांनी वैयक्तिक लक्ष घालत ही काम करण्यास प्राधान्य दिले। महापौरांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देऊन कार्यवाही सुरू केली। पावसामुळे रस्त्याची अवस्था अधिक खराब झाल्याने नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी सम्राटनगर व सरनाईक माळ परिसरात तातडीने मुरुम टाकण्याचं काम करण्यात आलं। सदरचे काम संग्रामसिंह निकम यांनी स्वतः उभे राहून करून घेतलंय। सध्या नागरिकांची तात्पुरती गैरसोय दूर करण्यासाठी मुरुम टाकण्यात आलंय। येत्या काही महिन्यात सदर रस्त्याचं डांबरीकरण लवकरात लवकर करण्यात येणार असल्याचं महापौर रूपा राणी निकम यांनी स्पष्ट केलं। अमरावती जिल्ह्यात 15 दिवसांपासून पावसाची दडी पाहायला मिळाली। सोयाबीन, तूर आणि कापूस उत्पादनात घट होणाऱ्या पिकांवर किडीचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे। अमरावती जिल्ह्यात 15 दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकरी राजा चिंताग्रस्त झालाय। पावसाने दडी मारल्याने कापूस, तूर, सोयाबीन ही पिके सुकत आहेत। पिके वाढीच्या काळातच पावसाने दडी मारल्याने उत्पन्नात मात्र घट होणार आहे। अमरावतीमध्ये फक्त सरासरी 66.2% पाऊस झालाय। 202.30 मिलीमीटर पावसाची तूट आहे। अमरावती जिल्ह्यात सर्वात कमी अचलपूर तालुक्यात पाऊस झाला। यामुळे पावसाच्या खंडांमुळे कापूस, सोयाबीन, तूर, मुगावर किडीचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढू लागली। दरम्यान पेरणी केल्यानंतर पावसाचा प्रदीर्घ खंड झाल्यामुळे उगवण क्षमता कमी झाली। पिकावर किडीसह पाने खाणाऱ्या अळ्यांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झालाय। त्यामुळे फवारणी करून सुद्धा पिकांवर रोगराई वाढतच गेली। पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांनी सुद्धा फवारणीचं नियोजन थांबवलं। परिस्थिती खूपच गंभीर आहे। काय करणार, कारण की पाणी आहे 15 दिवसापासून आमचं शेत असं झालं की याच्यामध्ये झाडं पूर्ण सुकत वाढत आहे पूर्ण झाडं। काय करायचं काही समजत नाही। एवढं कर्ज काढून आम्ही पीक उभं केलं पण काही कामाचं नाही। पिकाने आम्हाला दगा दिलाय, काय करायचं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।